सर्वप्रथम मी खरं भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींचं मनापासून आभार व्यक्त करेन की मला अहिल्यानगर विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये पक्षानं उमेदवारी देऊन माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्याबद्दल पक्षश्रेष्ठींचं मनापासून मी आभार व्यक्त करेन। आता थोड्याच वेळात जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब आणि जिल्ह्यात उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे आमदार, नगरच्या महापौर यांच्या उपस्थितीमध्ये काही वेळाने माझा अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहे। महाविकास आघाडीने राजकीय श्रद्धांजली वापरली आहे मला आणि भंगबंद करावी विकासाची आता मी त्यांच्यावर काय बोलणार नाही। शेवटी ज्याला त्याला आपली मतं व्यक्त करायचा अधिकार असतो, मी काय त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। मी माझ्या मतदारसंघातले जिल्ह्यातली माझी समीकरणं बघून माझ्या कार्यकर्त्यांच्या मताचा मान राखत हा निर्णय घेतला आणि निश्चितपणे या मिळालेल्या संधीचा माझ्या वैचारिकतेतून जे काय राज्यातल्या जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्याची मला जे काय संधी मिळेल त्या संधीचं सोनं करायचा मी प्रयत्न करेन। मी शेवटी विरोधक हे माझेच पूर्वीचे सहकारी आहेत, त्यांनी काय टीका टिप्पणी करणं ह्याच्यावर मी काय प्रत्युत्तर कोणाला देऊ इच्छित नाही। तुमच्या प्रवेशाच्या वेळी मुंबईत तुमच्याच मतदारसंघाचे आमदार आले नाही, आता इतर कोणी नव्हतं, फक्त पालकमंत्री येणार होते, परंतु मला वाटतं मनोज जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन होतं त्यामुळे अचानक ते काही होऊ शकले नाही। पण प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील होते, त्यामुळं असं काही बाकी इतरही कोणी आमदार नव्हते। सुजयदादा विखे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत होत्या। राणी लंके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, आता त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही। काय शेवटी आता विरोधी पक्षाचा त्यांचा निर्णय, कोणाला उमेदवारी द्यायची काय द्यायची हा त्यांचा निर्णय आहे, त्यामुळे ते महाविकास आघाडी हा त्यांचा निर्णय घेईल, त्यावर मी काय बोलून उपयोग नाही। महायुतीमध्ये जे लोक इच्छुक होते त्याचं नाव आहे, बाकीचे लोक सुद्धा आहेत, तर त्याची बेरीज हा निश्चितच शेवटी प्रत्येकाला उमेदवारी करण्याची इच्छा प्रत्येकाला असते। तो लोकशाहीमध्ये पक्षाच्या विचारधारेमध्ये सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो। माझं त्यांचं बोलणंही झालं होतं काही दिवसापूर्वी, त्यावेळेस मी त्यांना जर उमेदवारी मिळाली तर मी शुभेच्छाही त्यांना दिल्या होत्या, तुमचंही मी काम करेल, आपण एकाच तालुक्यात राहत असे मी त्यांना बोलणे आमचं काही दिवसापूर्वी झालं होतं। शेवटी उमेदवारी मागणं हा सर्वांचा अधिकार असतो, परंतु शेवटी उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील सर्व आम्ही एकत्र येऊन, मला खात्री आहे त्यांच्याशी मी संवाद साधेल आणि सर्वजण एकत्र येऊन आम्ही या महायुतीतर्फे इलेक्शनला सामोरं जाऊ। महायुतीमध्ये राष्ट्रवादीने या जागेवर दावा केलाय नगरच्या, आणि जर निर्णय नाही योग्य झाला तर वेगळा विचार करू असाही इशारा दिलाय। नाही, माझ्या काय असं कानावर आलेलं नाही। त्यांनी काल जाहीर केली भूमिका। माझ्या नाही कानावर, तुमच्याकडनं मी पहिल्यांदा ऐकतो, माझ्या कानावर असं काय आलेलं नाही। कालच सुरेंद्रताईंची माझी भेट झाली, चौंडीला ताई देखील आल्या होत्या, आमची काही यावर चर्चा तशी झाली असते पण तशी काही चर्चा नाही। ताईंनी अत्यंत आम्ही बोलणं आमची व्यवस्थित गप्पा झाल्या, त्यांचं मी स्वागत केलं। असं काय असतं तर ताई मला कालच बोलले असतं, पण अशी काही चर्चा सुरेंद्रताईंची माझी काय झाली नाही। महाविकास आघाडीतच कुठेतरी बिघाडी झाल्याचे चित्र सध्या निर्माण झालंय, कारण की थोरात साहेबांनी ससाने असतील किंवा चव्हाण यांना उमेदवारी अर्ज देण्याचं सांगितलं, पण एकीकडे राणी लंके सुद्धा उमेदवारी अर्ज भरतात, कसं पाहताय? नाही, आता त्यांच्याकडे काय चाललंय ह्याच्यावरती मी आज टिप्पणी करणं योग्य नाही। शेवटी आता मी महाविकास आघाडीचा घटक होतो, पण आज मी त्यांचा घटक नाहीये, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय विषय असतील याच्यावरती ते बोलणं माझं काम नाही। ते त्यांच्याविषयी ते आपण त्यांनाच विचारलेलं योग्य राहील। पण तुम्ही संपर्क करणार का? तुमचे मित्र माझी राजकीय पक्षाविरहित सर्वांचीच मैत्रीचे संबंध आहेत। इनफॅक्ट माझ्या पक्षातल्या लोकांची तर एकदम भावनिक संबंध आहेत, पण आता शेवटी हा राजकीय निर्णय आहे, त्यामुळे शेवटी आता महायुतीच्या सर्व पक्षांना बरोबर घेऊन पुढे जाणं हे माझं काम आहे। मामांशी काही चर्चा झाली नाही, हा प्रश्न तुम्ही सातत्यानं मला विचारताय, परंतु आमची काही चर्चा काही दिवसापासून नाही। त्यांनी काही संपर्क केला नाही, आमचा संपर्क राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होती त्यावेळेस संपर्क झालेला, त्यावेळेस बरीचशी चर्चा झाली,
त्यानंतर मात्र आमची काही राजकीय चर्चा झालेली नाही.